झाले राम राज्य काय कोणे आम्हा
पांडुरंगा करू प्रथम नमन प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवादिती गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदासु अवधारी दोषी असे उकडा विठेवरी उभा कटी सूत्र हे धरोणी कोटी लोभा पुढे वाट दावी भवसागराची माऊली सिद्ध साधकाची जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे विवरण तेची श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार धोनियाता तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वराय
मित्रांनो, आपली बळवंत बाबांच्या गावाची सेवा, ही राम जन्माची सेवा, तुकोबारायांचा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा होता. आणि राम जन्म पर तुकोबाराय म्हणतात की झाले राम राज्य काय होणे आम्हास, भरणी भरी पिके गाई ओळल्या. राम राज्य का झालं ते म्हणतात, झालं रामराज्य झालं असं म्हणतात, झाले रामराज्य. आणि रामराज्य झालं म्हणून आम्हाला कोणतीही उणीव नाही, म्हणजे आम्हाला काही कमतरता नाही. काय होणे आम्हाला, धरणी धरी पिके गायी बोळल्या. पण ते राम राज्य झालं का, कसं झालं? राम राज्य झाले म्हणतात, ते कसं झालं? तर ते कसं झालं त्याचं उत्तर देताना दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. त्या भगवंताचं वेळोवेळी आम्ही काय केलेलं आहे, त्याचं नामचिंतन केलेलं आहे. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, तेव्हा रामराज्य झाले. राम वेळोवेळा आम्ही गळिता कांडिता जेवितागे पाहिजे. आणि म्हणून रामराज्य झालं, आणि म्हणून आम्हाला कोणती उणीव नाही. सगळ्या उत्सवाच्या आधी आम्हाला काळजी असते की आमच्याकडे 5 पकवान झाले आहेत, कोण हजेर राहणार आहे. पण त्या दिवशी आम्हाला कळतं की आमचे सद्गुरू समजले काय होणार आहे आम्हाला, काय होणे आम्हाला. सद्गुरू समजत असल्यावर आपल्याला काय उणीव आहे, काय दाखवा ते तिथे निर्माण करतात. तुकोबाराय जेव्हा असं म्हणतात की झाले रामराज्य, आता हे तुकोबारायांसाठी मर्यादित आहे तसं पाहायला गेलं तर. कारण की तुकोबाराय जेव्हा म्हणतात की झाले रामराज्य, हे त्यांच्यासाठीच मर्यादित आहे किंवा काही लोकांसाठी मर्यादित आहे तसं पाहायला, सगळ्यांसाठी. कारण सगळ्यांसाठी राम वेळोवेळा आम्ही गाऊ हे नाहीये ना. जर सगळ्यांनी जर राम वेळोवेळा जर गायलं असतं तर सगळ्यांनाच रामराज्य प्राप्त झालं असतं. पण रामराज्य प्राप्त कोणाला होतं आणि रामराज्य म्हणजे नक्की काय? आता आपण म्हणतो की हा सुराज्य रामराज्य यावं असं आपण म्हणतो की रामराज्य आलं पाहिजे. पण रामाने कोणतं राज्य केलं होतं आणि त्या प्रकारचं राज्य आताही यायला पाहिजे असं आपण का म्हणतो? त्याचं 3ऱ्या चरणात उत्तर आहे, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. म्हणजे कोणाला दुःखाचा लवलेश स्वप्नात सुद्धा भेटत नाही. आणि म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ, म्हणजे स्वप्नात सुद्धा दुःख कोणी पाहू नये ही काळजी त्या भगवंताने केलेली आहे. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात सुद्धा कोणी दुःख पाहिलं नाही पाहिजे ही ताकद त्या भगवंताच्या रामाच्या प्रभू रामचंद्राच्या नावात आहे. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. आणि म्हणून जे सतत भगवंताचं नामचिंतन करतात, जे सतत भगवंताचं नामचिंतन करतात ते त्या रामराज्याचा अनुभव घेऊ शकतात.
बाकी कोणीही घेऊ शकत नाही. म्हणून हा अभंग तुकोबरांसाठी मर्यादित आहे. हा उत्तरार्धातला जरी अभंग असला तरी सुद्धा, कारण की जो अनुभव तुकोबरायांना आलेला आहे राम राज्य झाल्याचा, हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. झाले रामराज्य. आता आपण काय म्हणतो, रामराज्य झाले म्हणजे नक्की काय? तर व्यावहारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे की नाही, आणि प्रत्येकाला कसं वाटेल रामराज्य व्हावं, म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार. जर तो शेतकरी असेल आणि जर त्याचं शेत हे सुपीक झालं, त्याला भरघोस जर पीक आलं, तर त्याला वाटेल की माझं रामराज्य झालं. जर एखादा व्यवसाय करणारा जर असेल, त्याच्या व्यवसायामध्ये जर त्याला फायदा झाला, तर त्याला वाटेल की रामराज्य झालंय आमचं. जर एखादा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला काय वाटेल, त्याला चांगली विद्या प्राप्त झाली की त्याला वाटेल की रामराज्य. म्हणजे प्रत्येकाचा इथे रामराज्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याप्रमाणे तुकोबाराय जे म्हणतायत झाले रामराज्य. आता आपलं जे रामराज्य आहे हे आपण बाहेरच्या जगाशी आपण काय करतो, त्याचं संपर्क, आणि आपण म्हणतो की झाले रामराज्य. तुकोबाराय आतमध्ये बघतात, आतमध्ये, बाहेर नाही. मी भगवंताचं नाम चिंतन केलं, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, आणि म्हणून ती रामाच्या नावाची ओवी आम्ही गायली, म्हणून आमच्या शरीराचं रामराज्य झालेलं आहे. आतमधून आम्ही रामराज्य झालेलो आहोत. तो उपभोग आम्ही घेतोय, आतमधला उपभोग आहे तो, बाहेरचा उपभोग नाही. म्हणून स्वप्नी दुःख म्हटलेलं आहे ना. स्वप्न आपण शरीराशीही असतो संबंधित आणि बाहेरच्या जगाशी संबंधित असतो. मग तुकोबाराय जेव्हा म्हणतात की झाले रामराज्य काय उणे आम्हाला, मग आता उणं काहीच उणं नाही आमच्याकडे, आम्हाला कसलीच काळजी नाहीये. कारण जर आम्ही त्या भगवंताला स्थित केलेलं आहे, कारण प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. आता धर्म आपण काय म्हणतो की हिंदू धर्म आणि मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्म, हा धर्म नव्हे, ही धर्माची व्याख्या नाहीये. धर्म जो माऊली म्हणतात, काय म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्य पाहाव. विश्व स्वधर्म म्हणजे विश्व स्वधर्म, स्वतःचा धर्म कसा व्हावा, सूर्य पाहाव, त्या सूर्यासारखा असला पाहिजे. विश्व स्वधर्म म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यांचा एकच धर्म असला पाहिजे. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी करो. मग जर आपल्याला हा धर्म पाळला, जसा सूर्य हा काय करतो हे त्याला माहिती, आपण नाही सांगू त्याच्या ठिकाणी जाऊन बघू. पण एवढ्या लांब असताना सुद्धा किती जीवाना जिवंत ठेवतो आणि जीवदान देतो आणि स्वतः समाविष्ट करून देतो. हा जो त्याचा धर्म आहे हा आपण कुठे पाळू शकतो? आपण त्याच्यासारखं राहू शकत नाही, पण तो
स्वतः जरी किती कष्टी असला तरी सुद्धा त्याचा धर्म सोडत नाही. तो कोणी असो त्याला सारखाच प्रकाश देतो, सारखंच तेज देतो. आणि त्याप्रमाणे आमचा भगवंत जो विटेवरती उभा आहे तोही तसाच आहे. समचरण दृष्टी भगवंतापासूनच निर्माण झालेला आहे. समचरण दृष्टी विठेवरी साची तेथे माझे हरी वृत्ती. मग तुझी दृष्टी महत्वाची आहे, तोच धर्म रक्षावया घेशी अवतार. काय म्हणतात? धर्मचं रक्षण करण्याकरता भगवंत अवतार घेतला. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र जर आपण पाहिलं तर प्रभू रामचंद्रांचंही त्याला काय आपण म्हणतो पुरुषोत्तम म्हणतो. पुरुषोत्तम म्हणजे काय? मर्यादा पुरुष म्हणजे समान न्याय देणार. समान न्याय दिला की नाही प्रभू रामचंद्रांनी? मग तो मारुतीराय असो किंवा आणखी कोणी असो किंवा विभीषण असो, सर्वांना समान समसमान न्याय. म्हणून धर्म रक्षावया घेशी अवतार. धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं नव्हे, आपल्या मानव धर्माचं. तर आपण म्हणतो अरे हा आमचा धर्म, असं नाही. धर्म रक्षावया घेशी अवतार. आपुल्या भक्ताच राखी. भक्तांचं रक्षण करण्याकरता. आणि म्हणून तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात की झाले राम राज्य काय उघडे आम्हाला. या प्रभू रामचंद्राचं राज्य झालं, एकदा झालं. एकदा तुमचं शरीर, एकदा तुम्ही आतमधून त्या रामासारखे झाला तर कोणतीच उणीव राहणार नाही. झाले राम राज्य काय उणे आम्हा. धरणी धरी पिके गायी बोळल्या. राम राज्य झालं. राम राज्य झाल्यानंतर याचा अर्थ काय की जे तत्व आहेत, पंचमहाभूत आहेत, ते त्यांच्या आपापल्या नियोजित कामाप्रमाणे ते करणार. आणि त्यांनी ते काम केल्यानंतर इतर जे त्याच्यावरती अवलंबून आहे त्याप्रमाणे तिथे काय होणार. जर आपण बाह्य पाहिलं तर, आपण जर बाहेरचं जर आपण पाहिलं तर काय होणार. रामराज्य म्हणजे धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी. आता धरणी पीक केव्हा धरणार? तेव्हा चांगला पाऊस होणार. आता पाऊस होणार म्हणजे नक्की काय? तर ते तत्व आहे की नाही, पृथ्वी आप तेज वायू आकाश. मग जर पाणी पाऊस पडला तरच ते काय होतं, धरणी धरी पिके. ते पीक जे असतं त्याला ते धरणी काय देतो, बळ देतो. म्हणून आपण जो त्याची मशागत करतो त्याला बळीराजा म्हणतो. कारण की तो काय करतो, तो बळ देतो, त्या रोपाला बळ देतो, बळ देण्याचं काम करतो. आपण जी रोप असतात ती काय करतो, आपण आधी आपण पेरणी करतो, पेरणी करून झाल्यानंतर ते उगवतं. पण उगवून झाल्यानंतर तिथेच ठेवतो का आपण त्याला? नाही, त्याला काढावं लागतं, मग त्याची लावणी करावी लागते, मग तिथे लावावं लागतं. ते लावल्यानंतर मग त्याला बळ येतं, तो बळ देणारा शेतकरी. म्हणून त्याला बळीराजा म्हटलेलं आहे. तो त्यात
पिकाला बळ देतं की नाही, पण ते धरतो कोण त्याला पिकाला? धरणी धरी पिके. धरणी त्या पिकाला धरून देते. धरणी धरी पिके गायी. आणि जर पाऊस झाला तर हिरवा चारा येतो, आणि जर हिरवा चारा आला तर गायी आणि म्हशी ह्यांना तो भेटतो, आणि मग त्या काय होतात? दूध पाना जो असतो तो ठेवतात, आणि त्यावरती आपलं जीवन अवलंबून असतं. हे बाह्य झालं. तुकोबारायांचा अनुभव वेगळा आहे. आता तुकोबाराय जेव्हा म्हणतात धरणी धरी पिके गायी गोळल्या, मग तुकोबाराय जेव्हा म्हणतात धरणी धरी पिके म्हणजे काय? धरणी म्हणजे ते आपल्याला शरीर जे मिळालंय त्या शरीरामध्ये कोणाला धरायचंय? भगवंताला. धरीला पंढरीचा दोर, धरणी धरी पिके. ही शरीर जे तुम्हाला मिळालंय ते शरीर ह्या धरणीतूनच उत्पन्न झालेलं आहे की नाही मला सांगा. शेवटी आपण त्याच्यातच जाणार आहे की नाही सांगा. की आपण डायरेक्ट वरून आलेलो आहोत. अयोनी संभव तो एकच आहे, बाकी सगळे योनी संभव आहे. मग धरणी धरी पिके जे आहे त्या आपल्याला मिळालेल्या शरीरामध्ये जर आपण भगवंताला जर धारण केलं, धारण करणे का? धरणी धरी पिके गायी गोळल्या म्हशी. आपण तुकोबाराय म्हणतात की गायी गोळल्या म्हणजे गोळल्या म्हशी. आता गाय किंवा म्हैस ते काय करतात? आपल्याला का त्यांचा जास्त हे असतो की आपल्याला त्यांच्यापासून दूध हे प्राप्त होतं, आणि दूध हे काय आहे? अमृत आहे. बरोबर आहे की नाही? दूध काय आहे? अमृत आहे. मग आपल्याला अमृत मिळतं ना त्यांच्यापासून. मग तुकोबारायांना जे अमृत मिळालं ते कोणतं? ते नामदेवराय म्हणतात अमृताहुनी गोड नाम. आपल्याला काय करायचंय? भगवंताचं नाम घ्यायचंय. म्हणून तुकोबाराय दुसऱ्या चरणात राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवी, आणि ते नाम गायल्यामुळे रामराज्य झालेलं आहे प्राप्त तुकोबारायांना. आणि ते केव्हा करायचंय ते सांगताना तुकोबाराय म्हणतात दळिता कांडिता जेविता. दळण करताना कांडण करताना. आता दळण बंद झालेलं आहे, कांडण बंद झालेलं आहे. मुलांना दळण करणं काय असतं दळण ते माहिती नाही. तसं कारण की गावी सुद्धा आता ते दृश्य पाहायला मिळत नाही. जाती ही संपली आहे. जाती संपली. आता जात्यांचं रूपांतर फक्त भौतिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये राहिलेलं आहे. की जात कुठे वापरलं जातं? फक्त भौतिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये जात्याचा उल्लेख येतो.
कशासाठी? मोमेंट ऑफ इनर्शियासाठी. किती तुम्ही ते फुटी तिथे का लावलेली असते हा प्रश्न असतो. उलट जी असते जात्याची ती एका बाजूला का लावलेली असते? कारण की जेवढं जास्त अंतर तेवढा कमी फोर्स, जेवढं जास्त अंतर तेवढा कमी फोर्स आणि तेवढं जोरात ते फिरतं. दळीता कांडिता, दळण करताना, कांडण करताना म्हणजे आपण जे दळण करताना कार्य किंवा जो करतो ते काय करतो तर जे पीक आलेलं आहे ते पीक आपण ते जे दाणे आलेले आहेत ते दाणे आपण डायरेक्ट आपण वापर करत नाही ना त्याचा. त्या दाण्यांना काय करावं लागतं? त्याचं पीठ करावं आणि पीठ करण्यासाठी जातं लागतं. त्या जात्यावरती त्या धान्य जे असतं त्याचं पीठ तयार होतं आणि ते झाल्यानंतर मग आपण भाकरी करतो. म्हणजे तो किती मोठा प्रोसेस आहे. एक भाकरी जर हवी असेल तर ते पेरणीपासून जर आपण ताटात येईपर्यंत जर आपण तो क्रम पाहिला तर तो कमीत कमी 5-6 महिन्याचा क्रम आहे तो. त्या 5-6 महिन्याच्या परिश्रमाच्या नंतर आपल्याला ती एक भाकरी आपल्या ताटात येते. आणि इथे आम्ही विचार करतो एक रामनवमीला आम्ही आलो तर आम्हाला लॉटरी लागली पाहिजे. कसं शक्य आहे ते? माऊली म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. की आपला जन्म जो भेटलेला आहे तो सुद्धा अपुरा पडेल जर तुम्ही त्याचा बरोबर उपयोग केला नाही. तसा उपयोग केला तर पुरेसा आहे, पण जर त्याचा उपयोग आपण बरोबर केला नाही तर आपण असे कितीही जन्म घेतले तरी सुद्धा सततम पुनरपी जनन पुनरपी. आणि म्हणून जसं त्या एका भाकरीला शेतातून आपल्या ताटात येईपर्यंत जो कालावधी लागतो तो कालावधी जर तेवढ्या एका भाकरीसाठी तर त्या एका भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला किती वेळ लागला पाहिजे आणि कशा रीतीने त्या भगवंताला प्राप्त केलं पाहिजे. म्हणून काम करताना आपल्याला ते सहजरित्या करता आलं पाहिजे. म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई म्हणजे आपल्याला काम करताना सुद्धा त्या भगवंताचं नाम घ्यायची आवड निर्माण झाली पाहिजे. असं आपण आपल्याला आपलं आयुष्य केलं पाहिजे. त्याप्रमाणे तुकोबारायांनी केलं. तुकोबाराय जे म्हणतात की झाले रामराज्य ते उगाच म्हणत नाही म्हणून ते फक्त तुकोबारायांचीच मर्यादित आहे. आपण किती म्हटलं झाले रामराज्य तरी सुद्धा. आणि म्हणून दळिता कांडिता जेविता आपण जेवताना सुद्धा. आणि म्हणून म्हणजे सगळे आपले जे भारतवर्षामध्ये जेवढे जेवढे आपले सोहळे आहेत किंवा जेवढे आपले उत्सव आहेत हे तसं पाहायला गेलं तर शेतीच्या माध्यमातून निर्माण झालेले. हा चैत्र महिना हा सर्वात पवित्र हा चैत्र मास ऋतू वसंताचा. वसंत ऋतू सगळं म्हणजे आता सगळीकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं आताच्या पिढीला काय फक्त एक माहिती की हा मे सुरू झाला एप्रिल सुरू झाला की आंबा येतो एवढंच माहिती बाकी काय. पण त्या आंब्याची मोहर जी येते ती कधी येते? म्हणून जे तुकोबाराय म्हणतात की दळिता कांडिता जेविता हे पाहिजे. जेवताना सुद्धा त्या भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. जरी भगवंताचं नामचिंतन केलं नाही तरी एक गोष्ट केली पाहिजे जेवताना.
एक गोष्ट केली पाहिजे आणि ती कोणती? भगवंताचं नाव येईल तसं नाही किंवा तुम्ही घ्यायला तसं नाही. आपण कोण जेवताना वदनी कवळ म्हणतच नाही. म्हणायला पाहिजे की नाही वदनी कवळ घेता, पण हे नाही म्हटलं तरी चालेल. मी म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, नका म्हणून नाही तुम्हाला पाठ येतं, पण एक गोष्ट तरी म्हणायला पाहिजे. वास्तविक एक गोष्ट आवर्जून सगळ्यांनी म्हटली पाहिजे. ती कोणती म्हटली पाहिजे किंवा प्रार्थना कोणती केली पाहिजे? आपण शेती करतो का? आपण शेतकरी आहोत, पण आपण शेती करतो का? आता शेती करणं सोडलं का? आमच्याकडे शिक्षण आलं, आमच्याकडे पैसा आला, मग आम्हाला आता शेतीची गरज काय? आम्ही पैसे देऊ शकतो आणि आम्ही धान्य घेऊ शकतो. पण त्या शेतकऱ्यांनी एक सांग विचार केला की मी शेतच नाही पिकवणार, माझ्या पुरतच पिकवणार, तर मग तुम्ही काय करणार? जर त्या शेतकऱ्यांनी ठरवलं तर तुम्ही काय करणार? मग पैशाचा भाग करणार की पैशाची आमटी करणार? मग एक गोष्ट तरी आपण केली, जेवताना जेवायच्या आधी कमीत कमी एक प्रार्थना आपण केली पाहिजे की ज्या शेतकऱ्यामुळे मला आज ही चपाती प्राप्त होते आहे की देवा त्या शेतकऱ्याला कधी उपाशी ठेवू नको, की त्याला त्याचं कुटुंब व्यवस्थित ठेवू एवढी प्रार्थना त्याच्यासाठी केली पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात काय? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. किंवा तो कमीत कमी आज त्या शेतकऱ्यामुळे माझ्या ताटामध्ये अन्न आहे, माझ्या ताटात भात आहे, माझ्या ताटात चपाती आहे, तर त्या शेतकऱ्या ज्यांनी कोणी ते पिकवलं असेल त्याला त्याचं आयुष्य चांगलं ठेव, त्याला सुखाचं समाधान असेल. आणि हेच तुकोबार आहे आपल्या या चरणामध्ये म्हणतात की दळिता कांडिता जेविता गे बाई, राम वेळोवेळा आम्ही गाऊ. त्या भगवंताचं जर आपण नामचिंतन केलं तर आपल्याला कोणतीच उणीव राहत नाही. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, रामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा. काही गात्यामध्ये नामाच्या गजरे आहेत, काही ठिकाणी रामाच्या गजरे आहेत. स्वप्नीही दुःख कोणी, त्याला काय म्हणतात? त्याला राम. त्याला स्वप्नातही दुःख दिसत नाही. आता स्वप्नात दुःख केव्हा दिसणार नाही? त्यावेळेला जागृती स्वप्नी सुषुप्ती नाटवे. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाटवे आणि गोविंदाचे गुण साठवे. सतत त्या आपल्याला जर त्या भगवंताचं आपण नामचिंतन केलं तर आपल्याला स्वप्नात पण दुःख पाहायला मिळणार नाही. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या किंवा रामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविगे, दळिता कांडिता जीविता. आपला पहिल्या 3 चरणांचा अर्थ आपल्या थोडक्यात आपण पाहिलेला आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. भगवंताने प्रभू रामचंद्राने जे सुख त्याच्या जवळ होतं, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवास येणे जाणे पुण्य. मग येणे जाणे जर आपल्याला ह्या जन्माच्या म्हणजे परत जन्माला येणं आणि परत मरण, परत जन्माला येणं ह्याच्यातून मुक्तता हवी असेल तर प्रभू रामचंद्रांनी ते सुख जे त्यांच्याकडे होतं म्हणजे कशात होतं? त्या भगवंताच्या नामात आहे. ते तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, जे त्या भगवंताकडे सुख आहे
भगवंताने सुख कुठे उपभोग केला लक्षात घ्या. भगवंताने सुखाचा उपभोग केला का? त्याला मिळालेलं प्राप्त जे सुख होतं त्याचा उपभोग घेतला का? एवढा मोठा अयोध्येचा राजा 14 वर्ष वनवास म्हणजे विचार केला पाहिजे आपण. 14 वर्षाचा वनवास, पण तोही भगवंताने हसत स्वीकार केला. तुम्हाला घरी गेल्यानंतर जर एक ग्लास पाणी टायमात आलं नाही तर आपली काय हालत होते? आहे की नाही? मग त्या प्रभू रामचंद्राने किती 14 वर्ष जर वनवास केला, हे कोणासाठी दुःख? हे आपल्यासाठी दुःख. पण त्याचं मूळ जर आपण पाहिलं तर गोळ्याची कीर्ती वाढली व्यवसाय कसला होता? तर लुटणं, समोरच्याला मारणं, त्याचं द्रव्य घेणं आणि स्वतःचा उदरनिर्वाह करणं. पण जेव्हा संत भेट होते त्यावेळेला नारद मुनींची भेट झाली, त्यावेळेला आपण सखोल जात नाही. त्यावेळेला फक्त त्यांचा जो उपदेश होता की बाबा तू हा राम नामाचा जप कर. आता हे केव्हा? राम जन्माच्या आधी की राम जन्माच्या नंतर? राम जन्माच्या आधीची गोष्ट आहे, हो की नाही? मग त्यावेळेला त्यांना राम राम म्हणतो सुद्धा म्हणाले नव्हतं, ते मरा मरा म्हणत होते. पण ते मरा मरा म्हणूनच राम राम झाले. मग जरी आपण त्या भगवंताचं नाव तुम्ही सरळ घ्या किंवा उलट घ्या, तुम्ही राम म्हणा किंवा मरा म्हणा, पण म्हणा. मरा म्हटलं तरी ते एक दिवस राम होणार आणि राम म्हटलं तरी ते रामच राहणार, ते मरा होणार नाही. पण कारण ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वाल्मिकी ऋषींनी शतकोटी रामायणाची निर्मिती केली. शतकोटी रामायणाची निर्मिती म्हणजे मूळ रामायण आणि इतर रामचरित्र मानस जर आपण पाहिलं, गोस्वामी तुलसीदास महाराजांचं, गोस्वामी तुलसीदास महाराज त्यांचं रामायण रामचरित मानस, त्याला रामचरित मानस असं म्हणतात. आणि मुख्य रामायण, मूळ रामायण कोणाचं? तर वाल्मिकी ऋषी. आता वाल्मिकी ऋषींनी आपण काय म्हणतो की शतकोटी रामायणाची निर्मिती केली. पण शतकोटी रामायणाची निर्मिती आहे, रामायण कथा एकच आहे जी मूळ संस्कृत आहे. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्रपणा निर्माण करून ठेवलेला आहे. प्रत्येकाला स्वतंत्रपणा निर्माण करून दिलेला आहे की माझ्या या रामायणावरती तुम्हाला ती कथा ती तुम्ही तुमच्या परीने लिहू शकता, तुम्ही तुमच्या परीने त्याच्यामध्ये अजून एडिशन टाकू शकता, ही मुभा तुम्हाला दिली. म्हणून ते शतकोटी रामायण. कारण की मूळ रामायण जे आहे त्याच्यात जी कथा आहे, आता मूळ रामायण आणि रामचरित मानस याच्यात फरक काय आहे जर आपण पाहिलं तर, आता मूळ रामायण जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला सुचिंभूत व्हावं, आपल्याला आंघोळ करावी लागते आणि मग आंघोळ केल्यानंतर त्याचं वाचन करावं लागतं. मूळ रामायणाचं जर आपल्याला वाचन करायचं असेल. पण जर आपल्याला रामचरित मानस जर आपल्याला पाहायचं असेल, वाचायचं असेल, जे तुलसीदासांचं आहे, त्याला तुम्हाला सुचिंभूत होण्याची गरज नाहीये. ह्याच्यात फरक काय आहे? तिथे का गरज नाहीये? तर ते रामदेव महाराज म्हणतात, सेवा ते करू नित्य महात्मा.
9 द्वार दिलेले आहेत भगवंतांनी. आपल्या शरीराला 9 द्वार दिलेले आहेत. कोणत्या एका द्वाराने त्याची सेवा करा. सेवा तेथे करून नित्य महाद्वारे. म्हणून रामचरितमानस वाचण्यासाठी तुम्हाला अंघोळ करायची गरज नाही. कधी पण वाचू शकता. ज्या वेळेला आताची गोष्ट अकबर ज्या वेळेला राजा होते त्यावेळेला त्यांना तुलसीदास महाराजांचं ऐकण्यात म्हणजे कानावर आलं की मोठे संत आहे. त्याच्या आधी तुलसीदास महाराजांनी एक मेलेली गाय जिवंत केली. काहीतरी चमत्कार केला किंवा साक्षात्कार केला हे त्या अकबराला कळालं. आणि अकबराला कळल्यानंतर त्याला दरबारात आणलं गेलं. दरबारात आणल्या गेल्यानंतर अकबराने त्यांना सांगितलं की तुम्हारा भगवान अगर है तुम बोलते हो तो इधर अभी मेरे सामने वो भी साक्षात्कार है तुम्हारा वो करके बताओ. करता येत नाही ना कोणाला नाही. तर राजाच्या समोर जर राजाची आज्ञा जर पाळली नाही तर काय तुरुंग डायरेक्ट लेके जाओ. त्याला कोठडीत ठेवायला. कोठडीत ठेवल्यानंतर तिथे तुलसीदास महाराजांनी हनुमान चालीसा लिहिली. जी हनुमान चालीसा लिहिलेली आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसती लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा पवन सुत नामा. हे तिथे लिहिलेलं आहे. आता तिथे त्यांनी तुलसीदास महाराजांचे तिकडे चालीसा लिहत होते आणि आता इथे फरमान आलेलं आहे की आता तुलसीदासांना इथे आता मारायचं. आणि ते फरमान आल्यानंतर आता तुलसीदास कुठे उत्तर येत ना. मग हे फरमान जेव्हा आलं त्यावेळेला त्या तिथे संपूर्ण तिकडच्या भागातून जेवढे माकड होते वानर होते ते त्यांच्या राज्यात आले आणि धुमाकूळ घालायला लागले. नुसतं नाश करून टाकलं. संपूर्ण राज्याची नासाडी करून टाकली. आटोक्यातच येईल. तुला आता काय करायचं. तर त्या अकबराच्या तिथे आपण म्हणतो की नाही ते पंतप्रधान जे मंडळी असतात त्यांच्या दरबारामध्ये त्यांनी सांगितलं की आपने तुलसीदास जी को बंद करके रखा है. उनको शरण जा. कोई अभी इसका कुछ कर सकते हैं. त्याला काय बघायचं होतं. साक्षात्कार बघायचा होता अकबराला. मग तुलसीदासांना शरण गेले आणि म्हटलं की ते वानर जे पिसाळलेले आहेत त्यांना शांत करा. बाकी काही करू नका. आणि तेवढंच. आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला आम्ही सोडतो. त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. आणखी काय नमस्कार केला. तितकं केल्यानंतर शांत झाले. तुमच्या दासींचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा. ही त्या प्रभू रामचंद्रांच्या नावात असलेली. आता त्या वानरांना कळलं होतं का की यांना हे केलेले आहे. हा जो योग असतो हा योग जो येतो किंवा ही जी परिस्थिती उद्भवते ही परिस्थिती कशी असते तर ती नैसर्गिक. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे रामे सुख दिले आपण तया गर्भवास येणे जाणे. त्या भगवंताने त्या नामात सगळं ओतलेलं आहे. त्याचं जे स्वरूप आहे त्या भगवंताचं जे रूप आहे त्या भगवंताचं जे नाम आहे तर भगवंताचं संपूर्ण अणु रेणू या तुकडा अणु रेणूपेक्षाही ते नाम जेवढं सूक्ष्म आहे तेवढंच ते कसं आहे व्यापक आहे. नाम जेवढं सूक्ष्म आहे तेवढंच ते व्यापक आहे. आणि म्हणून जर आपण त्या भगवंताच्या नामाचा उच्चार आपण जर केला तर झाले राम. नाहीतर तो पार कुमार
आपल्या पदाच्या नियमानुसार 9 अभंग राम जन्माचे हे अभंग सगळ्या ठिकाणी याच प्रमाणे घेतले जातात आणि शेवटच्या अभंगानंतर आपल्याला गुलाल आणि फुलं याचं उधळण करायचे आणि रामाचा जन्म. आता अभंगाची चाल होणार नाही. कुलगुरु वशिष्ठ सांगे कुलगुरु वशिष्ठ यांनी राजा दशरथ यांना सांगितलं की कुलगुरु वशिष्ठ सांगेन रूपवारा अस्ति गरोदरा तुझ्या कांता धर्मशास्त्र इथे डोहाळे पुसावे की त्या गरोदर आहेत. काय करायचे तर त्याप्रमाणे धर्मशास्त्राप्रमाणे त्यांचे डोहाळे जे आहेत ते आपल्याला पुरवायचे. त्यांचे पुरवावे मनोरथ ऐकून या ऐसे आनंद मानसी. आणि हे ऐकून दशरथ राजाला आनंद झालेला आहे आणि ते कैकई सदनाशी जातात. कैकई सदनाकडे चाललेले आहे. मंचकी बैसली होती ते पाहून ती बसलेली होती. तिने पाहिलं की दशरथ राजा येत आहे. देखताची नयनी पाहू लगेच जाऊन ती पुण्यातच होऊन घेते. सुंदरपणाचा अभिमान मनी त्यावरी गर्भिणी नाम.
आणि ती मुळातच सुंदर होती, आवडती होती आणि हा तिला अभिमान होता. एवढंच नव्हे तर ते सुंदरपणात आणि गर्भहीन होती, गर्भ धारण झालेला असल्यामुळे ती आणखीन सुंदर दिसत होती. हा तिला गर्व झालेला होता. म्हणून धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. राजा म्हणे इच्छा तुझी द्यावे राज्य. की जो लहान आहे त्याला राज्य पद द्यायचं आणि जो ज्येष्ठ आहे, जो मोठा आहे, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, की त्याला वनवासाला पाठवावं. नये समाचार त्याचा आम्हा, आणि अशा ठिकाणी पाठवायचं की त्याचा समाचार सुद्धा आला नाही. आता जनात हे निंद्य वेद बाह्य कर्म. आता हे वेद बाह्य कर्म आहे हे मला माहित आहे. करिता अधर्म पाप हो, आणि हे हा अधर्मच नाही तर हे पाप सुद्धा आहे, पाप हो. पण दशरथ राजाला काय म्हणते की माझी मस्तकी ठेवावा हा दोष. हा दोष तुम्हाला तुमच्याकडे घेऊ नका, तुमच्या मस्तकी घेऊ नका, तुम्ही नाही, हा मी सांगते म्हणून त्याला पाठवा. माझी मस्तकी ठेवावा हा दोष, तुम्हाकडे लेश नाही काही. तुमच्याकडे याचा काही लेश नाही. जन हे निंदा करतील माझी, निंदतील जन मज वाटे सुख, पण मला त्याचं सुख वाटते. ऐकताची दुःख राया झाली. म्हणजे कोणाला दुःख होणार की जे धर्म बाह्य आहे ते कर्म करणं, म्हणजे ते दुःख होणारच. जरी किती सांगितलं तरी ते दुःख होणारच. वृश्चिकाचे प्रेमी तक्षक पडत घालित आहे द्रुत अग्निमुखी. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जर अग्निद्रुत म्हणजे तूप घातलं तर जास्त ते पेट घेणार, त्याप्रमाणे ऐसी व्यथा होय नामा म्हणे त्याची. अशी एक व्यथा कोणाची झाली आहे, दशरथ झाली. आणि तिथून त्या ऐकून तो उठला आणि तिथून तो पुढच्या राणीकडे
जात आहे. येरी म्हणे तसे वाटत असे जीवा कनिष्ठ असे त्यावर राज्यपद. हे तसे दशरथ सुमित्रा येताना पाहिलं तसं ती उठून त्यांचा आदर सत्कार करायला न माये आनंद तिची मानसी. तिला इतका आनंद झाला की राजा दशरथ तिच्या मंदिरी येत आहेत. देवी मस्तकाशी चरणावर आणि काय केलं तर त्यांचं दर्शन घेतलं. घालोनी आसन प्रक्षाळी चरण त्यांना बसायला दिलं. त्यांचे पाय धुतले. देवी मस्तकाशी चरणावरी घालोनी आसन प्रक्षाळी चरण सर्वांगी लेपन तीर्थ म्हणजे त्यांची यथासांग पूजा केली. गंध धूप दीप पुष्पांची या माळा गंध धूप दीप हात फुलाचे हात अर्पुनी तांबूळा उभी राहील. तांबूळ सुद्धा दिलं आणि उभी राहील. आणि हे सगळं पाहिल्यानंतर राजा दशरथाचं दुःख जे झालं होतं कैकेयीकडे कैकेयीचे दुःख विसरला राव. जे दुःख झालं होतं ते विसरून गेला. पाहुनी भाव सुमित्रेचा भाव पाहिलं आणि कैकेयीचं दुःख विसरलं. होती जे डोहाळे तुझी ये मानसी सांग मदपासी पतिव्रते. तुझे काय डोहाळे ते मला तर सांग. प्राणनाथ ऐसे वाटत असे जीवा वडिलांची सेवा. मला असं वाटतं की वडिलांची सेवा सतत करावी हेच करावं. आवडे हे एक नावडे आणिक हेच एक आवडतं. बाकी मला काही नाही. सगळं बाकी सगळं आवडतंय. आवडतं एकच आहे काय वडिलांची सेवा. द्यावे मज एक हेची आता ऐकताचे ऐसे कांतेचे वचन आनंदे निमग्न होय. एवढा आनंद झाला
की घेऊन हाती रत्नांचे भूषण, जे हार होते रत्नांचे त्यांच्या गळ्यामध्ये, ते काढून काय केलं, ओवाळून टाकलं आणि कोणाला देऊन टाकलं दासीला. कारण ती असं उद्गार ऐकल्यानंतर न माये आनंद तियेचे मानसी, एवी मस्तकाची ती चरणावरती पाहिल्यानंतर तिला डोकं ठेवताना दशरथ राजाला अति आनंद झाला आणि आधी झालेलं दुःख विसरले. दशरथ राजा उठिला ते दोन्ही कौशल्याचे सदनी दाता झाला. कौशल्याच्या सदनाकडे पाहत असे दृष्टी तेव्हा श्रावण आली, न माये अंतरी तेज तिथे. भगवान प्रभू रामचंद्र ज्या उदरामध्ये तर तेज तेज किती असेल आणि न माये अंतरी तेज तिथे, तिथं तेज पाहवत नव्हतं, एवढं तेज आलं होतं. तुझी मानसी होती जे डोहाळे, सांग हो वेळाळे मज पाशी. उदरात असे भक्ताचा कैवारी, ती म्हणजे की उदरात कोण आहे, भक्ताचा कैवारी आहे. तेचे कैची उरी देहभाव, आणि म्हणून मला आता देहभाव राहिलेला नाही. तेचे कैची उरी देहभाव, म्हणजे आता जर भगवंत त्या देहामध्ये स्थित झालेला असेल तर देहभाव निघून जातो, मृत्यूपणाची झाली वळवण. सदा समाधिस्थ रामरूप झाले. जर जे पाहिलं जर स्वरूप जे होतं ते कसं झालं, सदा समाधिस्थ रामरूप झाली. कौसल्या माऊली पाहत असे दृष्टी तेव्हा श्रावण आली, न मायांतरी तेज तिथे. न बोलेची काही
धडकले निश्चय, हिला कोणत्या तरी भूताने धडकलेला आहे हे निश्चितपणे. माझी अदृष्टी नाही हा नंदन, म्हणून या विघ्न ओढवले. म्हणजे माझ्या भाग्यात नाहीये म्हणून मला वाटतं की हे याप्रमाणे असं हे वागते. निवारी हे विघ्न वैकुंठ नायका. आता दशरथ राजा त्या भगवंताला प्रार्थना करतात, रक्षिया बालका सुदर्शन, या बालकाचं तुम्ही रक्षण करा तुमच्या सुदर्शने. तर ह्या सगळ्या अभंगाचा आणखीन बोलवर अर्थ आहे, कारण आपल्याला अवतार बघायचा आहे. म्हणून तुझा मी किंकर आजी अंबुजाक्ष, द्यावी मज भिक्षा घ्यायची आता, की मला मी दुसरं काही मला नको, की ह्या बालकाचं रक्षण व्हावं हेच माझं मागणं आहे, दुसरं काही नाही. नामाचा उच्चार ऐकताची कानी. दशरथ राजा हे भगवंताला प्रार्थना करताना तिने ऐकलं आणि त्यानंतर नेत्र उघडून पाहते. तिने पाहिलं, नेत्र उघडून पाहिलं तर काय राजा म्हणे काही ऐसी अवस्था, तुझी अशी कशी ही अवस्था आहे का हो, भ्रमचित्ता झाला असे, भ्रम झाला आहे का, तुला काय भ्रमिष्ठ झाली आहेस का. विश्वाचा मी आत्मा स्वय असे राम, तरी सुद्धा ती काय म्हणते कौशल्या, विश्वाचा मी आत्मा स्वय असे राम. विश्वाचा आत्मा आहे, स्वय राम, स्वतः राम आहे. मज माझी भ्रम कैसा आता, मला कसला भ्रम येणार, मी साक्षात भगवंतच आहे, तर मला भ्रम कसा. अवतार महिमा वर्णी वेद माझा. ती म्हणते की भगवंता म्हणतायत, मला म्हणजे ती म्हणत नाहीये, हे कोण म्हणतायत, हे भगवंत म्हणतायत. हे तिचे उद्गार नाही, कारण की ती तिच्या विचारात आहे. पण भगवंत काय म्हणतायत, अवतार महिमा वर्णी वेद माझा. माझं वर्णन कोण करतात, वेद करतात. सुरवरांच्या काजा नामा, म्हणजे सुरवरांच्या, सुरवर सुद्धा माझं काय करतात, ते गुणगान गातात. माझी दृष्टी नाही आनंदन, म्हणून या विघ्न ओढवले. रावणे हे गेले लग्ना माझी,
त्यानंतर झालेलं आहे की मला जन्मल्यापासून शेवटपर्यंत काय बोलायचं आहे हे मला पाठ झालेलं आहे आणि ते आईच्या उदरात असतानाच सगळं कथानक सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणून आता इथे वेळ घालवत नाही, पण शेवटचं चरण सांगतात, बोलीला वाल्मिक तैसेची करीन. मी माझं डोकं लावणार नाही, संतांनी जे मला सांगितलंय त्याप्रमाणे वागेन, त्याप्रमाणे करेन. अंतोनी दावीन नामा म्हणे आणि रे धनुष्य मारीन रावणा. संतांनी सांगितलं हा रावण आहे, ह्याला मार तर मी मारीन. त्यांनी सांगितलं लंका बिभीषणाला देईल तर मी ती बिभीषणाला देईल. माझं मी काही डोकं लावणार नाही. जे संत म्हणतील त्याप्रमाणे मी वागीन, त्याप्रमाणे वर्तन करीन. परब्रह्म पूर्ण आले माझे घरी. पाहिल्यानंतर ते सुद्धा ते राम होते. आणि दशरथ राजा आता म्हणतात की अरे हे काय झालं, हे असं वाटतं की आता महाभूताने याला झडपलेलं आहे की काय. विरंचिता बाप क्षीरसागर
क्षीरसागर, तो कुठे आहे क्षीरसागर, म्हणजे कोण महाविष्णू. याती योगी त्याचे निरंतर, योगी त्याचे ध्यान करतात. परे उनी पर वैखरी उनी दुरी, परे उनी पर वैखरी उनी दुरी, कौशल्याचे उरी दोरी. ही जे बोलते आहे ते वैखरीने बोलत नाहीये, ती जे साध्य म्हणजे माध्यम आहे बोलते ते परी या वाणीतून बोलते, परावाणीतून बोलते. परे उनी पर वैखरी उनी दुरी, पण ते असं आहे की परावाणीतून बोलते पण वैखरीतून ती व्यक्त करते. कौशल्याचे उदरी तोची असे, बोली आले जे जे नवे असत ते जी काय बोलली ते खरं आहे, ते सत्य आहे. न येऊ दे मनी शंका काही, त्याच्यात शंका काही येऊ नको. कोण म्हणते वशिष्ठ. आता म्हणून दशरथ काय म्हणतात, माझी हे संचित धन्य धन्य आता पाहिन मी कांता लक्ष्मी, की मी कोणाला पाहिन लक्ष्मीचा कांता, म्हणजे साक्षात विष्णूचं दर्शन आता होईल. धन्य 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 अयोध्येचे लोक वैकुंठ नायक पाहतील, धन्य पशु पक्षी श्वापदे तरुवर राजा रघुवीर पाहतील. राजा रघुवीर, रघुवीर म्हणजे रघुकुलातले आहेत ना सगळे, म्हणजे त्यांचे पूर्वज रघुकुल रघु, तसं म्हणून रघुवीर. त्रैलोक्यात धन्य तुझी एक कृपा, नामयाच्या बापा पाहशील. हा नामयाचा बाप कोण, विटेवर असलेला पांडुरंग. शेवटचा म्हणून साल घेत आहे उत्तमा चैत्र मास, उत्तमा चैत्र मास.
भुवनत्रय डोळा, भुवनत्रय पाळा, नामामणी डोळा पाहिन भुवनत्रय पाळा. अशीच चालली तुमची. चालती दासयाने पूजा
Thank you.